न्यू मॉम्स आणि प्लस पोस्टपार्टम डिप्रेशन ते मला होतं आहे. सो मी एक्सेप्ट करते. पण त्याच्यातून पण मी अशी उभारून आलेली आहे आता बाहेर. आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूप खास आणि भावनिक टप्पा मानला जातो. गरोदरपणात किंवा त्यानंतर स्त्रियांमध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. याबद्दल अनेक अभिनेत्री व्यक्त देखील होतात. तर नुकत्याच इट्स मज्जा मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सई कल्याणकर हिने पोस्टपार्टम डिप्रेशन या मुद्द्यावर आपलं मत मांडलंय. तर ती नेमकं काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. न्यू मॉम्स आणि प्लस पोस्टपार्टम डिप्रेशन ते मला होतं आहे. सो मी एक्सेप्ट करते. पण त्याच्यातून पण मी अशी उभारून आलेली आहे आता बाहेर. येस, पण जेव्हा हे सगळं होतं ना, म्हणजे यातनं खूप जणे जातात. सो काय सांगशील त्यांना, की कशा पद्धतीने यातनं बाहेर आलं पाहिजे? तू काय केलंयस, की आता जसं तू म्हणतेस, की यातनं मी आता बाहेर येते किंवा आली आहे, कशा पद्धतीने आली? ॲक्च्युली बाहेर मी या सिरियलमुळेच आले, कारण मी जेवढ्या वेळ इथे असते तेव्हा मी कंप्लीट त्या सिच्युएशनमधनं बाहेर येते. त्याच्यामुळे ही गोष्ट मला हेल्प झाली. पण खरंच ज्या ज्या मुली फक्त विचार करतात की 6 महिने घरीच राहूया बाळाजवळ, तर त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. कारण हे फक्त लोकं म्हणतात की काय नाही, ओव्हर थिंकिंग असतं हे वगैरे. पण असं नसतं. कारण जसं तुम्ही बाळाला दूध देता त्याच्यामुळे तुमच्या शरीरातले हार्मोन्स खूप चेंज होत असतात. प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन असतो जो स्ट्रेसला कारणीभूत असतो. आणि दूध येण्यासाठी हा हार्मोन खूप गरजेचा आहे. त्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस वाढतोच. सो त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. ओव्हर थिंकिंग ही गोष्टच नाही आहे. तुम्हाला थिंक करायलाच वेळ नाही आहे पहिली गोष्ट तर. त्याच्यामुळे ते होणारच आहे आणि हे खरंच खूप कठीण आहे. फक्त मी एवढंच सांगेन सगळ्या न्यू मॉम्सना, की ही एक फेज आहे. कारण तुमचं जे लाईफ आहे ते 360 डिग्री चेंज झालेलं आहे. अचानक 9 महिने खूप लाड होत असतात. छान आरामात आयुष्य चाललेलं असतं. बाबा तू हवं तेवढं झोप, हवं तेवढं खा, छान लाड करतात सगळे. आणि अचानकमध्ये एवढं फास्ट सगळं होतं. 2 तासाने फीडिंग करायचं आहे, शी केली, सू केली. आणि तुमचं पण हेल्थ असते. माझं तर सी सेक्शन झालेलं. त्याच्यामुळे सी सेक्शनमध्ये स्वतःच्या हिलिंगसाठी तर वेळ नाहीच मिळत. तर ते एक आपल्याला म्हणजे अंग दुखत असतं, काय कुठे काय होत असतं. थकलेलो असतो आपण. त्याच्यामुळे तिकडे वेळ नाही मिळत आपल्याला. सो ते एक वेगळं डिप्रेशन असतं. सो मी असं म्हणेन की ही एक फेज आहे. आपल्याला सवय नसते ह्या गोष्टीची, की अचानक एवढं फास्ट लाईफ झालेलं आहे. सो सगळ्या हळूहळू गोष्टी जेव्हा सेटल होतील, सगळ्या नवीन अचानक भरपूर गोष्टी येतात घरी. 10 गोष्टी येतात, ते ठेवायला जागा नसते. घरी आजूबाजूला पसारा असतो, त्याचं एक वेगळं डिप्रेशन येतं. सो ते हळूहळू गोष्टी जागी लागतात, आपापल्या मार्गी लागतात आणि सगळं हळूहळू बाळ पण सेटल होतं आणि एक रूटीन तुमचं सेट होतं. त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू बरं वाटायला लागेल. पण ही फेज आहे. सो प्लीज जेवढं पण तुम्हाला दुसऱ्यांची हेल्प घेता येईल, हेल्प ॲक्सेप्ट करा, हे मी बोलेन. कारण मोस्टली मोम्सचं कसं असतं, मलाच करायचं, सगळं मलाच करायचं, असं नका करू. हेल्प ॲक्सेप्ट करा आणि थोडा वेळ जाऊ द्या, तुम्हाला नक्की बरं वाटेल, असं बोलेन मी. तर अभिनेत्री सई कल्याणकर हिच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी इट्स मज्जा क्लिप्सला नक्की सबस्क्राईब करा.